यूट्यूबवर रोज व्हिडिओ अपलोड व्हायचे. बोर्ड एक्झाममध्ये 3-4 व्हिडिओ आणि सगळ्या बोर्ड एक्झामच्या व्हिडिओमध्ये जर बघाल तर टायटल्स काय असायची की पेपर लीक होणार आहे, हेच क्वेश्चन्स येणार आहे, 100% हेच क्वेश्चन्स येणार आहे, पेपर सेटरकडून जाहीर, बोर्डकडून मोठी अपडेट जाहीर, CET सेलचा पासिंग क्रायटेरिया बदलणार आहे, असे टायटल्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे 100% क्वेश्चन्स लीक झालेले आहेत. हे सगळे टायटल्स असणार आहेत. साहजिकच ज्या मुलांनी बोर्ड एक्झामसाठी अभ्यास नाही केले त्यांना वाटायचे की बरं होतंय की फ्रीचे क्वेश्चन्स मिळतात, IMP क्वेश्चन्स वगैरे भेटत आहेत, त्यामुळे मुलंसुद्धा व्हिडिओ बघायचे. आणि विचार करा, एका दिवसामध्ये जर तुम्ही 3-4 व्हिडिओ टाकत असाल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एका चॅप्टरचे 10-10 वेगवेगळे क्वेश्चन्स देणार आहात तर त्याच्यामधून साहजिकच काही ना काहीतरी वेगळं येणारच आहे. आता जी मिडल क्लास फॅमिलीमधली मुलं आहेत त्यांना काय वाटायचं, सर इतके जीव तोडून सांगतायत, एवढं बोर्ड एक्झामच्या दरम्यान देत आहेत, त्यामुळे क्रॅश कोर्स पण चांगलाच असणार आहे. त्यामुळे मुलं क्रॅश कोर्समध्ये सुद्धा एनरोल करायला लागली. आणि ज्यावेळी क्रॅश कोर्स स्टार्ट झाला त्यावेळी मुलांना समजलं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सच्या तिन्ही सब्जेक्टसाठी जो माणूस व्हिडिओ अपलोड करतोय तोच एकच सब्जेक्ट शिकवतोय काय तर फक्त टार्गेटमध्ये जे फॉर्म्युला दिलेले आहेत प्रत्येक कन्सेप्टचे त्या फॉर्म्युल्याचा मिनिंग समजतोय. म्हणजे ही टर्म फोर्स आहे, हाय ॲक्सेलरेशन आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, बाकी वेगळं काही नाही. आणि इथंच मुलं फसतात. त्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट काय की CET एक्झामसाठी कुठले रिसोर्सेस फॉलो करताय, कुठला क्रॅश कोर्स यूज करताय, कोणती कोचिंग यूज करताय आणि कोणतं मटेरियल फॉलो करताय यावरून ठरणार आहे की तुम्ही CET एक्झाममध्ये किती पर्सेंटाइल स्कोर करणार आहे. ठीक आहे, खरं तर आज बाजारामध्ये भरपूर क्रॅश कोर्स असतील, सगळे कोर्सेस वगैरे ना अवेलेबल आहे. आणि विद्यार्थी आणि पालक हे कन्फ्यूज आहेत की कुठलं मटेरियल फ्री करावे. जे नवीन टीचर्स आहेत किंवा यूट्यूबर्स आहेत त्यांना काय करायचं आहे, जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे. आणि जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत त्यांना काय करायचं, जास्तीत जास्त आपल्या बॅचमध्ये मुलं फुल करायचे आहेत. त्यामुळे याच्यामध्ये विद्यार्थ्यांची अवस्था काय होते की मला कुठला कोर्स घेतला पाहिजे. खरं तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत आणि जे नवीन यूट्यूबर्स आहेत हे काही जे स्कॅम वगैरे जे म्हणतात याचं उत्तर जे आहे ना, तुम्ही काय करायला पाहिजे हे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला दिलेले असेल. लक्षात ठेवा, जे आपण म्हणतो ना की सर खूप काळजी घेत आहेत, आम्हाला फ्री मटेरियल प्रोव्हाइड करतात, या जगात तुम्हाला तुमचं चांगलं जर व्हावं असं वाटत असेल तर ते फक्त तुमचे आईवडील आहेत. ठीक आहे, बाकी जर तुमच्या चांगल्याचा जर जास्तच कोणी विचार करत असेल ना तो स्वतःचा फायदा आहे. ठीक आहे, आणि असं नाही आहे की इथं सगळ्यांना स्वतःचे खिशे भरायचे आहेत. इवन मला सुद्धा असं नाही की आमचेसुद्धा कोर्सेस काही फ्री आहेत, पेड आहेत. परंतु ज्यावेळी आम्ही कोर्स विकत असतो त्यावेळी हा विचार नक्कीच केलेला असतो की ज्यावेळी आम्ही तुमच्याकडून काहीतरी पैसे घेतोय त्याऐवजी तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट तुमच्या प्रिपरेशनमध्ये कसा ॲड करता येईल. ठीक आहे, का तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तर CET एक्झामसाठी बेस्ट क्रॅश कोर्स कोणती बुक्स फॉलो केली पाहिजेत, कशा पद्धतीने केले आहेत, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणखीन एक कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे की त्यांच्याकडून मला काहीतरी कमिशन मिळतं आहे की आमचं नाव घ्या व्हिडिओमध्ये वगैरे, ते काही मी केलेलं नाही आणि ती काही गरज पण नाही. ठीक आहे, जे जेन्युइन कंटेंट आहेत, गेल्या वर्षांचे जे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज आहेत त्यावरून मात्र बेस्ट कोर्सेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना काळजीपूर्वक बघा, कुठलाही पार्ट स्किप करू नका. त्यामुळे पुढे होणाऱ्या या स्कॅम्सपासून जर वाचायचं असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप, त्याचसोबत इन्स्टाचं जे पेज आहे आणि त्याचसोबत आमची ॲपची लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. नक्की कनेक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला काही अपडेट्स असतील CET रिगार्डिंग किंवा तुमच्या पूर्ण या ॲडमिशन प्रोसेस दरम्यान सगळी त्या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे नक्की जॉईन का. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर आता CET एक्झामसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रिसोर्सेस कोणते. पहिला आणि महत्त्वाचे रिसोर्सेस म्हणजे काय की तुमच्या 99+ जर्नीमध्ये पुस्तकं कोणती रेफर करायची ते खूप गरजेचं आहे. भरपूर पब्लिकेशन आहे, आर्यहंत आहे, PLPN आहे, टार्गेट आहे, भरपूर आहेत. मग तुमच्या खिशाला परवडतील आणि खरंच तुमच्या CET एक्झामला एक चांगला स्कोर देतील अशी पुस्तकं कोणती. लक्षात ठेवा, पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही PCMसाठी टेक्स्टबुक फॉलो करणं. टेक्स्टबुकचा काय उपयोग होतो, ज्यावेळी तुम्ही क्रॅश कोर्स किंवा कुठलेही वन शॉट लेक्चर्स बघताना त्याच्यामधून ज्या नोट्स तुम्ही शॉर्ट नोट्स बनवत असता किंवा न्यूमरिकल्स सॉल्व करत असता, फॉर्म्युलाज रिवाईज करता, त्यावेळी तुमचं टेक्स्टबुक गरजेचं आहे. केमिस्ट्रीसाठी तरी टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का लाईन बाय लाईन जर फॉलो केलं तर केमिस्ट्रीमध्ये 40+ मार्क्स आरामात CETमध्ये मिळू शकतात. त्यामुळे टेक्स्टबुक सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता दुसरं एक बुक लागतं तुम्हाला, एक PYQ बुक. PYQ बुक म्हणजे काय
तर अशा त्या पुस्तकामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षाचे मिनिमम PYQ चॅप्टर वाईज तुमच्याकडे असले पाहिजेत, नॉट की फुल्ली पेपर. ठीक आहे, मग कोणतं बुक घेतलं पाहिजे? ठीक आहे, तर टार्गेट पब्लिकेशनचं ना एक बुक येतं, ते माझ्याकडे सुद्धा आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे टार्गेट पब्लिकेशनचं, ठीक आहे, याच्यावरती कुठलंही पेड कमिशन वगैरे नाही आहे, बेस्ट बुक आहे. या पुस्तकामध्ये बघाल तर 27 इयर्सचे लास्ट चॅप्टर वाईज त्यांनी क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला त्यांनी काय केलं आहे, एक म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट माइंड मॅपद्वारे दिलेले आहेत आणि चॅप्टर वाईज फॉर्म्युला सुद्धा दिले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी नक्की होईल. या पुस्तकाच्या आता हे माझ्याकडे फिजिक्स आहे, मला वाटतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा जो सेट आहे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. 1600 की 1700 रुपयाला ते येतं. मात्र हे एक पुस्तक येणं पाहिजे तुमच्या CETच्या प्रिपरेशनसाठी ॲज अ PYQ बुक. ठीक आहे, त्यामुळे जी मुलं खरंच बिगिनर आहेत, ज्यांची CETची प्रिपरेशन व्यवस्थित झाली, त्यांनी फक्त 2 गोष्टी फॉलो करायच्या आहेत, टेक्स्टबुक आणि PYQ बुक. हे तिसरं जे आहे त्याची गरज नाही आहे. आता दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक पण आहे, परंतु मी रेकमेंड करेल की टार्गेट पब्लिकेशनचं हे जे पुस्तक दाखवलं आहे ते सगळ्यांनी परचेस केलं तरी चालेल. टार्गेटचं अजून एक ट्राइम सिरीजचे पण बुक येते, परंतु त्याच्यामध्ये PYQज आहेत ना ते खूप कमी आहेत आणि ते क्रिटिकल थिंकिंग, कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग असं दिलेलं आहे. त्याच्यामधले पण क्लासिकल थिंकिंग इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त क्रिटिकल आणि कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. मी रेकमेंड करतो हे जे 27 इयर्सचे सॉल्ड चॅप्टर वाईजचं बुक जे आता मी दाखवलं ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ज्या मुलांनी ऑलरेडी PYQज केले आहेत किंवा त्यांची CETची प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेली नाही, त्यांना ॲडिशनल बुक फक्त त्यांच्यासाठी सांगतो. ज्यांची प्रिपरेशन व्यवस्थित आधी झालेली आहे CETसाठी त्यांना ॲडिशनल सांगतो. निकिता पब्लिकेशनचं PLPN बुक येतं किंवा मार्वल पब्लिकेशनचं एक बुक येतं. ही 2 पुस्तकं घेतली तुमच्या ॲडिशनल जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व व्हावी त्यासाठी. ठीक आहे, आता आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमच्या प्रिपरेशन दरम्यान तुम्ही AIचा यूज करायला शिका. म्हणजे ChatGPT असेल किंवा Co-Pilot असेल. एखादं MCQ तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल, काय करा, त्याचा फोटो सिम्पली क्लिक करायचा आणि मोबाईलमधून Co-Pilotला द्यायचा. Co-Pilotचं ॲप पण येतं आणि वेबसाईट पण आहे, त्याच्यामध्ये लॉग इन करा आणि तो फोटो द्या त्याला. त्याकडून सगळं समजून घ्या की ते MCQ कसं सॉल्व्ह केलं आहे, बेसिक्स काय ते सगळं तुम्हाला सांगत जाईल. जितका चांगला प्रॉम्प्ट लिहाल ना त्यानुसार तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देतं आणि चांगल्या पद्धतीने सिम्पली एक्सप्लेनसुद्धा करा. त्यामुळे AIचा सुद्धा यूज करा तुमच्या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, नोट्स कोणत्या यूज केल्या पाहिजेत. ठीक आहे, आता ज्यावेळी तुम्ही वन शॉट लेक्चर्स वगैरे बघता किंवा कुठल्याही क्रॅश कोर्समधून वगैरे फॉलो करताना प्रत्येक चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या 1 पेज नोट्स आपण बनवायचे. ठीक आहे, जे खूप गरजेचं आहे तुमच्या रिव्हिजनसाठी. त्यामुळे काळजी घ्यायचं की प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युला, शॉर्ट नोट्स सगळे एका 1 पेजवरती लिहून काढायचं. 1 पेज असू दे किंवा 2 पेज. आणखीन PYQ सॉल्व्ह करताना असे काही त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स असतात जे तुमच्याकडून चुकलेत किंवा अगेन अँड अगेन विचारले जातात. ठीक आहे, ते सुद्धा नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे, शॉर्ट नोट्स स्वतः जर बनवल्या तर खूप फायदा होतो. टॉपर्सच्या नोट्सच्या मागे लागू नका. कुणीतरी तुम्हाला फ्रीमध्ये काहीतरी देईल आणि मग तुम्ही अभ्यास कराल या भरोशावरती कोणीही राहायचं नाही. ठीक आहे, किंवा काही कोचिंग क्लासेसमध्ये क्लास नोट्स पण यूज करतात किंवा DPPs पण प्रोव्हाइड करतात, त्यासुद्धा यूज केल्या तरी चालेल. ठीक आहे, मी जसं सांगितलं त्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री त्यांनी ऑलरेडी स्टार्टिंगला सगळ्या शॉर्ट नोट्स वगैरे दिलेले आहेत, त्या जरी यूज केला तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, आता येतो की सगळ्यात महत्त्वाचं क्रॅश कोर्स कोणते किंवा कुठले रिसोर्सेस यूज केले पाहिजे. ठीक आहे, हे क्रॅश कोर्स मी आता ज्यांची नावं घेतो आहे, ठीक आहे, ते क्रॅश कोर्स एकतर माझ्या दृष्टीने मला योग्य वाटतात. ठीक आहे, आता काही मुलांचं काय होतं की काही क्रॅश कोर्स असे पण असतील यूट्यूबवरती जे मला ऑलरेडी माहितीच नाही आहेत. ठीक आहे, आता त्यांची जर ते चांगली असतील, तुम्हाला व्यवस्थित रेकमेंड करायचे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये ते नक्की सांगा. किंवा असे काही क्रॅश कोर्स आहेत ज्यांचे खरंच खूप वर्स्ट आहेत, ज्यांचा व्यवस्थित आलाच नाही आहे, ते जरी रिव्ह्यू असतील ना ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण का आपले भलेही तुमचे काही पैसे गेले असतील परंतु बाकी मुलांना थोडं चांगला ॲडवान्स मिळावा, तिथे ते जाऊन अडकून येत यासाठी सांगतोय की कमेंट्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, यांच्याकडून कुठलेही पेड प्रमोशन नाही आहे की आमचं नाव घ्या वगैरे वगैरे, हे मला माहिती असलेलेच क्रॅश कोर्स आहेत. आणखीन एक क्रॅश कोर्स जर यूट्यूबवरून घेत असाल तर आत्ता जे नावं देतोय त्यामधूनच घ्या. ठीक आहे, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे, बाकी कुठेही घेऊ नका. ठीक आहे, व्यवस्थित नाही आहेत, एकतर एक्सपिरियन्स नाही आहे, दुसरे त्यांचे रिव्ह्यूज चांगले नाहीत. हे जे क्रॅश कोर्स सांगतोय ना हे गेल्या 2-3 वर्षाचे जे स्टुडंट्स असतात आमच्या काउन्सिलिंगमध्ये असतील किंवा आमच्या बॅचमध्ये ते जे सांगत असतात रिव्ह्यू त्यावरून मी त्यांची नावं देतो. ठीक आहे, आता यांचे प्राइसेस काय ते मला पण माहिती नाही. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जर गेलात ना किंवा त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे तुम्हाला समजून जाईल. ठीक, तर एक म्हणजे काय, मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे दिनेश सर किंवा गणितांक सर, या दोघांच्याही यूट्यूब चॅनलवरती जा. ज्या टीचरची तुम्हाला शिकवायची पद्धत आवडते तो क्रॅश कोर्स तुम्ही घ्या. ठीक आहे, दोन्हीही टीचर्स बेस्ट आहेत. दिनेश सर असेल किंवा गणितांक, एक्सपिरियन्स आहेत, विद्यार्थ्यांना चांगलं क्वालिटी मटेरियल प्रोव्हाइड करतात. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी हेच त्यांनी फॉलो करा. ठीक आहे, दुसरं आहे केमिस्ट्रीसाठी
एकतर सोविन सर पण आहेत आणि अभिषेक सर केमिस्ट्रीसुद्धा आहे. ठीक आहे, हे दोघंही बेस्ट आहेत, यांना फॉलो केलं तर चालेल. ठीक आहे. आणि फिजिक्सचा जो आहे, फिजिक्ससाठी काय आहे तर RG लेक्चर्स आणि फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चालेल, दोन्ही चॅनल्स बेस्ट आहेत. ठीक आहे. आता मी जसं सांगितलं की मॅथमॅटिक्स केमिस्ट्री एकच डायरेक्ट बॅच परचेस करण्याऐवजी मला काय वाटतं फिजिक्ससाठी सेपरेट घ्या, केमिस्ट्रीसाठी सेपरेट घ्या, मॅथमॅटिक्ससाठी सेपरेट घ्या. म्हणजे काय होईल, फिजिक्स ज्या टीचरकडून मला समजते, म्हणजे काही मुलांना RG सरांकडून समज असेल, काही सरांना मुकेश सरांकडून समज असेल, मग त्यानुसार तुम्हाला स्विचिंग करता येईल. ठीक आहे, ते घ्या. केमिस्ट्रीला तुम्हाला ज्या टीचरकडून समजते ते घ्या, मॅथमॅटिक्सला ज्यांच्याकडून समजते ते घ्या, हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी सुद्धा आता लवकरच काय करेल, फिजिक्ससाठी आपल्या CET एक्झामसाठी एक फ्री बॅच स्टार्ट करणार आहे, जेणेकरून फिजिक्सचा जो आपला सगळ्यात पूर्ण सिलेबस आणि PYQs असेल, MCQs सगळे मी त्या बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे, लवकरच ते तुमच्या 2-4 दिवसात ते स्टार्ट होईल. ठीक आहे. ॲडिशनल जर काही म्हणाल तर PW महाराष्ट्र वगैरे आहेत, त्यांचे पण क्रॅश कोर्स आहेत, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त आयडिया नाही. ठीक आहे. आता क्रॅश कोर्स जर घ्यायचा असेल तर या तिन्हामधून कुठलाही तुम्ही निवडा, कुठलीही टीचरला. बाकी जास्त मी तरी सजेस्ट करणार नाही की बाकीच्या टीचर्सकडून घ्या. ठीक आहे. आता मे बी हे माझं ओपिनियन असेल, काही मुलांना दुसऱ्याकडून चांगलं वाटेल तर तुम्ही त्यानुसार घ्या. मात्र यांच्यापैकी जर तुम्ही क्रॅश कोर्स असाल तर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत, हे मात्र नक्की. ठीक आहे. त्यामुळे हेच रेकमेंड करेल मी, बाकी कुणाचे काही रेकमेंड करणार नाही. ठीक आहे. आता अगेन तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज ज्या असतात, मी जसं सांगितलं की ज्या आम्ही गेल्या 5 वर्षांपासून या मॉक टेस्ट वगैरे प्रोव्हाइड करतोय, यावर्षीसुद्धा आमचा कोर्स लॉन्च झालेला आहे. ठीक आहे. असं म्हणणार नाही की आमचेच कोर्स घ्या किंवा वगैरे, फक्त एक आहे की तुम्हाला मॉक टेस्ट सिरीजसोबत पर्सनल मेंटरशिप मिळते. म्हणजे काय होतं, फक्त कोर्स विकणं हे आमचं एम नाही आहे. तुम्हाला विकलेल्या कोर्ससोबत तुमची प्रिपरेशन कशी सुरू आहे, तुम्हाला कुठे हेल्पची गरज आहे का, तुम्हाला अजून कुठे कव्हरअप केला पाहिजे, सिलेबस कसा कव्हर केला, यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम असतो, ज्याच्यात मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. ठीक आहे. तर टेस्ट सिरीज प्रोग्राम जो आहे ऑलरेडी स्टार्ट झाला आहे. अभ्यासा एज्युकेशन नावाचं ॲप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलीच आहे, ते डाउनलोड करा. ठीक आहे. या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, टेस्ट सिरीजमध्ये टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट मिळणार ॲज आपल्या CET एक्झामसारख्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2025च्या सगळ्या शिफ्टचे पेपरसुद्धा इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, 35 पैकी ॲटलिस्ट 20 जरी टेस्ट सॉल्व केल्यात तर CET एक्झाम 2026मध्ये एक चांगली तुमची मेंटॅलिटी किंवा स्कोर व्यवस्थित कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. दुसरं आहे ती म्हणजे काय तर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण दोन्ही अटेम्प्टपर्यंत मी गाईड कराय. काहीही वाटलं, काही अडचण आली तर डायरेक्टली मला चॅटवरती किंवा काही तुमचे डाऊट्स मला शेअर करू शकता. ठीक आहे. आणि प्रत्येक टेस्टला काय केलं आहे तर 2-2 अटेम्प्ट दिले आहेत, जेणेकरून तुमच्या पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्या अटेम्प्टला या सगळ्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. आणखी नसणार हँड रिटन फिजिक्सच्या सब्जेक्टचं सगळे हँड रिटन नोट्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. ज्या मुलांना टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राममध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपचे लिंक दिले, त्याच्यावरती नक्की इनरोल करू शकता. एक सांगतोय, तुमच्याकडून जेवढे पैसे चार्ज करतोय त्यापेक्षा एक चांगला आणि बेस्ट कंटेंट त्या बदल्यात रिटर्न द्यायची जबाबदारी आमची असेल. ठीक आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे नक्की करू शकता. ठीक आहे. अगेन आता शेवटची आणि इम्पॉर्टंट गोष्ट, क्रॅश कोर्स सांगितली मी तुम्हाला. एक पहिल्यांदा प्रश्न दिला होता की सगळे एक्सपिरियन्स नॉन एक्सपिरियन्स टीचर्स वगैरे जे आहेत ते सगळे आपले कोर्सेस वगैरे आहेत बघले आहेत. मग तुम्हाला काय केलं पाहिजे ॲज अ विद्यार्थी. एक सांगतो, मी छोटी एक विद्यार्थी, मी CET एक्झाम मला वाटतं 2-4 वर्ष झाले आता, तर इंजिनिअरिंग पण माझी कंप्लीट झाली, मात्र मी कुठलेही क्लासेस लावले नव्हते, कुठलेही क्रॅश कोर्स वगैरे परचेस केलेत. फक्त काय केलं होतं, सेल्फ स्टडी. लक्षात ठेवा, जर तुमच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलला इंटरनेटचं कनेक्शन आहे तर तुम्हाला असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहे. फक्त यूट्यूब एक असं प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरून जरी प्रिपरेशन केलीत तर तुम्हाला खूप चांगलं प्रिपरेशन होऊ शकतं. मी सुद्धा सगळं फ्री मटेरियल यूज करायचो. काय केलं होतं सांगतो. एक म्हणजे काय करायचो, फिजिक्सला असेल अशा काही कन्सेप्ट असतात ज्या समजत नव्हत्या. उदाहरणार्थ मला इलेक्ट्रोस्टॅटिक समजत नव्हतं, मग मी काय करायचो, अलग पांडे सरांचे मी JEEचा कंटेंट पण यूज करायचो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. अलग पांडे सरांचे जुने व्हिडिओज असायचे. ठीक आहे. ज्याच्यात त्यांनी 8-10 मिनिटामध्ये ती कन्सेप्ट शिकवले, मग ती कन्सेप्ट यूज करायचो. ठीक आहे. ती व्हिडिओज यूज करायचो. सेम मॅथमॅटिक्सला सुद्धा, मॅथमॅटिक्सला समजत नव्हतं इंटिग्रेशन वगैरे, मग काय करायचो तर त्यावेळी अरविंद कालियास नावाच्या सरांचे ते व्हिडिओज होते वेदांतू चॅनलवरती. ठीक आहे. मग त्यांची व्हिडिओज वगैरे बघायचो. त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त एका टीचरवरती डिपेंड आपल्याला राहता येत नाही. ठीक आहे. जिथून आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर होते, जिथून आपल्याला तो सब्जेक्ट क्लिअर होतो, तो यूट्यूबवरती सर्च करायचा आणि यूज करायचा. JEEचा जर तुम्ही व्हिडिओज जरी बघितले ना तरी सुद्धा तुमच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग होतील, जे मी सुद्धा केलं होतं. ठीक आहे. आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकदा थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर झाल्या मग मी काय करायचो, फक्त PYQ सॉल्व करायचो आणि जेवढे शक्य असेल तेवढे न्यूमरिकल सॉल्व करायचो. त्यावरून 99.07% मिळाले. ठीक आहे. त्यामुळे वेगळं काहीही नसतं, फक्त डिपेंड करतं तुमचा माइंडसेट. लक्षात ठेवा,
गावात राहून किंवा ग्रामीण भागातून सुद्धा भरपूर मुलं हा व्हिडिओ वगैरे बघत असतील. उगाच पैसे कुठेही मोठमोठ्या कोचिंग्सवरती वेस्ट करण्याऐवजी ऑफलाईन कोचिंगचं व्यवस्थित सांगतो. क्रॅश कोर्समध्ये एका बॅचमध्ये 100-150 मुलं असतात, वर्ग पूर्ण भरलेला असतो. आणि क्रॅश कोर्सचं एम काय असतं माहिती आहे? फक्त एका महिन्यामध्ये किंवा 45 दिवसांमध्ये पूर्ण फिजिक्सचे 16 चॅप्टर, केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर, मॅथमॅटिक्सचे 15 चॅप्टर तुमच्याकडून कव्हर करणे. तो सिलेबस कधी सुरू झाला आहे आणि कधी संपला आहे हे तुम्हाला सकाळी आणि रात्री झोपण्या अगोदर सुद्धा कळत नाही की माझा सिलेबस आणि चॅप्टर कधी कव्हर झाला आहे. ठीक आहे, हा ड्रॉबॅक असतो. ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीचे फायदे तोटे आहेत. मी रिकमेंड करेन, जर व्यवस्थित कमी किमतीत एका आपल्या घराजवळ किंवा शहरामध्ये जर ऑफलाईन क्रॅश कोर्स असेल तर ऑफलाईन क्रॅश कोर्स लावा. कारण की ॲटलिस्ट तुम्हाला थोडी डिसिप्लिनमध्ये तरी ते लेक्चर्स अटेंड कराल. ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये ना डिसिप्लिन गरजेचे आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कोर्स वगैरे परचेस केला आहे, 2 दिवस खूप मोटिवेशन आहे, 3 दिवस खूप मोटिवेशन आहे आणि त्यानंतर सगळं ते कोर्स राहिला बाजूला आणि इन्स्टावरच्या रील्स स्क्रोल करत बसलाय. असं काही करू नका. एक चांगली संधी बोर्ड एक्झाम नंतर तुम्हाला मिळालेली आहे, एक चांगलं कॉलेज मिळवण्याची, ती हातातून वाया घालवू नका. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जे काही क्रॅश कोर्स सांगितले ते व्यवस्थित त्यांना फॉलो करा. त्यांच्या चॅनलवरती जा, काय प्राईस आहे वगैरे मला तरी आयडिया नाही आहे, परंतु त्यांच्या चॅनलवरती जाऊन ते मी जे रेकमेंड केले ते व्यवस्थित फॉलो करा. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.